नमस्कार शेतकरी मित्रांनो. आळसाल लागवडीचा पाला कधी काढायचा? बरेच शेतकरी मला फोनवर किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. मागल्या वर्षी बी आपण व्हिडिओ केलता आणि आत्तासुद्धा व्हिडिओ करत आहे. आपला हा 100 टन टार्गेटचा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये मी आत्ता सध्या आहे. शेतकरी मित्रांनो, आळसाल लागवडीचा सरासरी जो पाला काढायचा कालावधी असतो, फेब्रुवारी नंतर तुम्ही पाला काढू शकताय. फेब्रुवारीच्या आत पाला काढू नये, कारण डिसेंबर, नोव्हेंबर किंवा जानेवारीमध्ये आपल्या ऊसाला जर 10-11 कांड्या तयार झाल्या असल्या आणि आपण जर पाला काढायला घेतला तर पाला काढताना काय होतं, थंडीचं प्रमाण असतं आणि थंडीच्या प्रमाणामध्ये रात्री थंडी एकदम खाली येते, त्याचं टेम्परेचर एकदम खाली येतं. त्यामुळं सरासरी ऊसामध्ये जे अन्नद्रव्यांचं सर्क्युलेशन असतं, त्याच्यामध्ये जे मुळे असतात त्या मुळे आकुंचन पावलेले असतात तर संध्याकाळच्या वेळेला, त्याच्यामुळे अन्नद्रव्यांचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि थंडीपासून पाला संरक्षण देतो. थंडीपासून पाला संरक्षण दिल्यामुळं ऊसाची वाढ योग्य आणि निरोगी वाढ होते आणि काळोखीमध्ये प्लॉट राहतो. जेव्हा आपण पाला काढतो, पाला काढल्यानंतर सरासरी थंडी जाणवायला लागली तर पाला काढल्यानंतर ऊसाचा जो वरचा पाला असतो, हिरवा पाला किंवा शेंडा असतो, तो पिवळा पडायला चालू होतो. नकळत पिवळा पडतो आणि प्लॉट सरासरी 1 महिना ते 1.5 महिने रिवर्स यायला चालू होतं. ही माहिती आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा.